नकारते हुए अंपायर। और इस बीच ये एक रन, और इस एक रन की मदद से खाता खोला है। शॉट 5 लेग पर तैनात थे, आनंद खड़े थे, और इस समय साहिल कोरगांवकर स्क्वायर लेग के ऊपर मौजूद है। शुरू में इस समय बॉलिंग पावर प्ले है। दो फील्डर 30 गज के सर्कल के बाहर है किसी भी संभावित को कैच पकड़ने के लिए। लेकिन इस समय एक अच्छा स्ट्रोक देखने को मिला है। शुरू में एक अच्छा ग्राउंड शॉट देखने को मिला अवधूत तांडेल के द्वारा। दोनों टीमों के लिए काफी निर्णायक मुकाबला है। जो टीम ये मैच जीतेगी सीधे सेमीफाइनल में होगी। चिन्मय इस समय गेंदबाजी कर रहे हैं। दत्त प्रसाद गुड़ीवटार की टीम, राहुल ओसवाल ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया है। और इस समय एक रन राहुल पाटिल जो कि दूसरी गेंद का सामना करेंगे। अनिकेत पटवर्धन जिन्होंने काफी सपोर्ट किया है इस टूर्नामेंट को आयोजित करने में, माननीय आमदार श्री रविंद्र जी चौहान साहब, जिनके माध्यम से टूर्नामेंट स्पॉन्सर हो चुका है। नवलाई पावनाई मीरिया आयोजित नवलाई पावनाई मसोबा चषक का ये टूर्नामेंट का अंतिम दिन, फाइनल डे, और पहले जो कि आखिरी क्वार्टर फाइनल के मैच में, पहले मैच में इस समय मुकाबला हो रहा है नवलाई मीरा की टीम का। चिन्मय की गेंद, और राहुल ने इस बार गेंद को खेला इनसाइड एज लगा। आनंद नाकरेकर ऑन साइड पर फील्डर थे, लेकिन जब तक ये गेंद को उठा रहे हैं, एक रन पूरा करते हुए राहुल पाटिल, और इस एक रन की मदद से नवलाई पावने मीरा की टीम का स्कोर है 2 रन। ये उनका अपना होम ग्राउंड है और अपने सर जमीन पर एक काफी बड़ा अनुभव है इस पिच के ऊपर बैटिंग करने का, पिच के मिजाज को समझने का, और देखना मीरा की टीम क्या स्कोर सेट कर सकेगी। लेकिन इस समय चिन्मय गेंदबाजी कर रहे हैं पारी का नया ओवर, अगली गेंद लेकर ओवर द विकेट से अवधूत तांडेल सामना करेंगे। ये गेंद, और अवधूत पहले से सफल हुए थे गेंद को खेलने के लिए, गेंद को नहीं समझ सके, गेंद के मोमेंट को नहीं समझ सके हैं, और विकेट कीपर गौरव नागवेकर ने गेंद को फीड किया है। और राहुल ओसवाल इस समय बैकवर्ड पॉइंट के लगभग थोड़ा सा शॉट थर्ड मैन के ऊपर मौजूद होते हुए, और यहाँ पर सुमित जो कि शॉट 5 लेग पर खड़े हो चुके हैं। और इसी बीच अगली गेंद लेकर इस ओवर में बाबू इस समय कवर पर खड़े हो चुके हैं। इस बीच अगली गेंद लेकर चिन्मय गेंद करेंगे ओवर द विकेट से अवधूत तांडेल के लिए। ये गेंद, इस बार अवधूत ने गेंद को निकाल दिया है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल हो रही है, और गेंद जब तक की फील हो रही है वहां पर 2 रन लेने का मौका मिला। एक जबरदस्त स्ट्रोक खेला था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, लेकिन सिर्फ 2 रन मिले। 2 रनों की मदद से रन संख्या स्कोर 4। नवलाई पावनाई मीरा की टीम का पहले यहां पर बैटिंग करने का मौका मिला है टॉस हारने के बाद। टॉस जीता है राहुल ओसवाल, यानी कि दत्त प्रसाद गुड़ीवटार की टीम के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। देखना है कि नवलाई पावनाई की मीरा की टीम, जिन्हें लगभग 40 के अंदर रोकने का प्रयास किया गया है, क्या ये सच होगा। लेकिन ओवर द विकेट से ये गेंद, और पिच गेंद थी, इस बार गेंद को खेला बॉलर के संभावित रन पर ये ग्राउंड पर आ चुके हैं, और उनका भी स्वागत है। और इसी बीच अगली गेंद लेकर चुके हैं, और उनका भी स्वागत है। और इसी बीच अगली गेंद लेकर राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे दाएं हाथ से चिन्मय की गेंद अवधूत को, और अवधूत ने बार गेंद को निकाल दिया है, सीधे गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, और साहिल गेंद के ऊपर है, लेकिन गेंद सीमा रेखा की तरफ बाहर जाती हुई 4 रनों के लिए इनिंग का पहला चौका। तो इस बीच हमारे मंच पर आदरणीय गजेंद्र शेठ पात्रे, जिनकी शुरुआतों से इस मैच का टॉस किया जा चुका है, और अब बैटिंग पावर प्ले इस समय जल्दी लेते हुए नवलाई पावनाई मीरा की टीम, जो कि अब तक 8 रन बने हैं पहले ओवर की समाप्ति के बाद। चिन्मय के एक अच्छे ओवर की समाप्ति हो चुकी है, और इस समय खुद कैप्टन बॉलिंग करने के लिए पहुंच चुके हैं राहुल ओसवाल, लेफ्ट हैंडर गेंदबाज है। देखना है कि इस समय उनकी गेंदों का किस प्रकार से सामना करेंगे। एक सीजन में लगभग 27 ट्रॉफी जीतने का कीर्तिमान इस नवलाई पावनाई मीरा के नाम पर है, और आज वो अपने होम ग्राउंड पर बैटिंग कर रहे हैं, मैच खेल रहे हैं, और वो इस समय क्वार्टर फाइनल का मैच है जो जीतने के बाद टीम सीधे सेमीफाइनल में पहुंचती है। और देखना यह है कि इस मैच में किस प्रकार से प्रदर्शन करेंगे गुड़ीवटार की टीम और नवलाई पावनाई मीरा की टीम के बीच ये मैच चलता हुआ
एक बार फिर सभी का स्वागत है इस फाइनल डे पर। जितने भी पब्लिक इस ग्राउंड के ऊपर पहुंच चुकी है उनका स्वागत है, और जो लोग ये मैच अपने मोबाइल नेट पर देख रहे हैं यहाँ पर, उनका भी स्वागत है। उस वह टीम के कैप्टन है और इस समय आनंद नाकरेकर जो कि शॉर्ट लॉन्ग लेग के स्थान पर है, जहां पर राहुल ज्यादातर स्ट्रोक लगा रहते हैं, और इस समय तैयार हो रहे हैं इस ओवर की अगली गेंद का सामना करने, पहली गेंद का सामना करने के लिए राहुल के लिए गेंद। और क्या शॉट खेला है, गेंद जा रहे सीधे बाउंड्री लाइन के ऊपर, जब तक कि वहां पर कोरगांवकर गेंद को उठा रहे हैं, दूसरे रन के लिए वापस लौट चुके हैं। फील्ड जबरदस्त सजाई गई थी उसी क्षेत्र में जहां तक ज्यादातर स्ट्रोक राहुल उसी एरिया में खेल लेते हैं। लॉन्ग लेग पर 2 फील्डर तैनात थे, लेकिन अब आनंद नाकरेकर पहुंच चुके हैं, जो कि इस समय रन संख्या पहुंच चुकी है 10 पर। 25 मिनट का टाइम है और 25 मिनट के अंदर आपको ये 5 ओवर करने होंगे। ये निर्धारित समय टाइमर ऑन हो चुका है, और इस समय राहुल जो कि इस ओवर की अगली गेंद करेंगे राहुल पाटिल के लिए। राहुल ओसवाल टू राहुल पाटिल इस समय मैदान पर, जो कि सामना करेंगे राहुल पाटिल। बाएं हाथ के गेंदबाज राहुल ओसवाल, टीम कैप्टन बॉलिंग कर रहे हैं। गेंद करेंगे राहुल के लिए, ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे, लेकिन गेंद को नहीं समझ सके। गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की ओर आई, और विकेट कीपर गौरव के लिए काफी थोड़ा सा गेंद को उठाने में दिक्कत हुई है, और ऐसा लगता है कि उनके सीधे की तरफ गेंद लगी थी, और वहां पर जिसकी उन्होंने गेंद को फील्ड किया है। फिर से एक बार अगली गेंद करेंगे राहुल, बाएं हाथ के लेफ्ट आर्म गेंदबाज है। एक बार फिर हमारे पब्लिक का स्वागत है, धीरे धीरे इस ग्राउंड के ऊपर बढ़ रहे हैं। मसोबा क्रिकेट ग्राउंड से ये लाइव टेलीकास्ट हो चुका है टूर्नामेंट, और एक बार फिर से अगली गेंद करते हुए राहुल बाएं हाथ से राउंड द विकेट से, एक बड़ा फ्लाइटेड गेंद थी, राहुल ने गेंद को उठाकर खेला है, लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद जा रही है, लगे हुए हैं, और चेन्नई जब तक की गेंद को, जहां तक लिमिटेड ओवर का सवाल है, ये 2 बैट्समैन जो है वो काफी मजबूत बल्लेबाज माने जाते हैं। इस तरीके से शॉर्ट फॉर्मेट में एक मजबूत जोड़ी है, और इस समय राहुल अगली गेंद करेंगे राहुल पाटिल के लिए। इस बार गेंद को खेलना चाहते थे, अपील है, लेकिन अंपायर का इशारा, गेंद लगभग विकेटों को छोड़कर निकल रही थी, और लेग बाइस का इशारा आता हुआ, और एक रन की मदद से, एक एक्स्ट्रा रन की मदद से रन संख्या 13 रन स्कोर बन चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर, जबकि तैयार हो रहे अगली गेंद का सामना करने के लिए। केवल मात्र एक बाउंड्री लग चुकी है, उसके बाद बाउंड्री का नामो निशान नहीं है, लेकिन रनों की रफ्तार को अब बढ़ाने की आवश्यकता है, जबकि ये दूसरा ओवर है। 5-5 ओवर का मैच है, और लगभग 25 मिनट के अंदर ये 5 ओवर करने होंगे दत्त प्रसाद घुड़ेवटार की टीम के बॉलरों के लिए। लेकिन इस मैच अगली गेंद करते हुए बाएं हाथ से राहुल की ये गेंद, और क्या शॉट खेलना था वे, बहुत ही जबरदस्त होगा पर, लेकिन सीधा वहां पर राहुल के दस्तारों में रिटर्न कैच करते हुए, और अवधूत तांडेल की पारी समाप्त हो रही है। स्ट्रेट खेला राहुल ओसवाल ने, क्या शानदार कैच किया है, और एक बड़ा विकेट यह हाथ में लगा है। थैंक यू डीजे। तो इस समय नवलाई पावना बीरा की टीम का एक जबरदस्त विकेट चटकाते हुए यहाँ पर दत्त प्रसाद घुड़ेवटार की टीम, अवधूत तांडेल केवल 7 रन बनाने के बाद आउट हुए। जो इनिंग का पहला चौका लगा था उनके बैट से निकल चुका था, लेकिन इस समय वो आउट होकर लौट चुके हैं। राहुल ने क्या शानदार कैच किया है। इस समय अमृत तांडेल मैदान पर पहुंच चुके हैं बैटिंग करने के लिए। अमृत तांडेल जिन्होंने अपने मोबाइल पर जो ये मैच देख रहे हैं, और देरी से उन्होंने अपना मोबाइल ऑन किया है, उनका फिर से एक बार स्वागत है। बड़ा मैच, अंतिम क्वार्टर फाइनल का मैच है इस टूर्नामेंट का, नवलाई पावने मसोबा चषक के टूर्नामेंट का। स्ट्राइक पर होंगे अमृत, इस समय सामना करेंगे। 5-5 ओवर का मैच है, और देखना ये होगा कि राहुल पाटिल और अमृत तांडेल के बीच कितनी बड़ी साझेदारी हो सकेगी। ये पार्टनरशिप का खेल है, ये साझेदारी का खेल है, और जब पार्टनरशिप बनेगी तो एक अच्छा खासा स्कोर सेट कर सकते हैं यहाँ पर नवलाई पावने बीरा की टीम। और राहुल ओसवाल लगातार, जो कि जितना हो सके स्पीड अप करना है राहुल ओसवाल। 25 मिनट के अंदर आपको 5 ओवर कर रहे हैं। अमृत तांडेल विकेट मिला है, और वो विकेट काफी बड़ा विकेट था। अवधूत तांडेल, टाइमर ऑन किया जा चुका है,
और इस समय पेनल्टी का भी शिकार हो सकती है गुड़िया वटार की टीम, लेकिन इस समय राहुल बाएं हाथ से गेंद करेंगे अमृत तांडिल के लिए ये गेंद। और अमृत ने इस बार क्या शॉट खेला है, गेंद को निकाल दिया है ऑन साइड पर। गेंद सीधे फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। आनंद नाकरेकर गेंद को नहीं रोक पाएंगे। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए आते आते चौका जड़ा दिया है इस समय अमृत तांडिल ने। सत्रह रन इस समय स्कोर हो चुका है, जबकि पारी के 2 ओवर के बाद 17 रन बना लिए हैं। इस चौके की वजह से अमृत तांडे ने अपना खाता खोला और रन संख्या स्कोर 17 2 ओवर के बाद अब 3 ओवर का खेल बाकी है। बची हुई 18 गेंदें शेष है और 18 गेंदों पर देखना ये होगा कि नवलय पौरे बिरय की टीम के बैट्समैन कितने और रन बनाएंगे। बॉलिंग बार पर आनंद नाकरेकर पारी का नया ओवर आरंभ करते हुए। नवलय पौराई मसोबा चषक टूर्नामेंट फाइनल डे और अंतिम क्वार्टर फाइनल का मैच जो पहले दिन नहीं हो सका था वह आज यहां पर पूरा होता हुआ। इसके बाद 2 सेमीफाइनल और उसके बाद एक बड़ा फाइनल का मैच जिसमें देखना यह है वो कौन सा भाग्यवान खिलाड़ी, भाग्यशाली खिलाड़ी रहेगा जिन्हें टीवीएस बाइक मिलेगी। और ये बाइक, ये जो मोटरसाइकिल है वो भैया शेठ भाटकर और अदिति भाटकर प्रेजेंट कर चुके हैं। तो इसे बीच पहली गेंद करेंगे आनंद राइट ओवर द विकेट से। राहुल को इस बार अटपटे ढंग से गेंद को खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना और ये कैच नहीं हो सका है। एक जीवन दान और इस समय राहुल के लिए मौका मिला है। गेंद काफी देर हवा में थी लेकिन वहां पर कैरी नहीं कर सके फील्डर। 1 रन और इस 1 रन के साथ रन संख्या 18 रन 1 विकेट के नुकसान पर। 2 चौके अब तक लग चुके हैं इनिंग में। पहला चौका अवधूत तांडिल के बैट से लगा था। अमृत तांडिल आते आते अपने चौके के साथ अपना अकाउंट खोल चुके हैं। रन संख्या स्कोर 18, जबकि 1 विकेट के नुकसान पर आनंद नाकरेकर राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे अमृत तांडिल के लिए। और अमृत तांडिल सामना करने के लिए तैयार है। ये गेंद काफी लूज गेंद बैकफुट पर जाकर स्टोक के लिए जगह नहीं बना सके। फील्डर वहां पर मौजूद है, कैच वहां पर, इसी बीच ये विकेट गिरा है। लूज गेंद थी और बैकफुट पर एक कमतर स्टोक खेलते हुए यहां पर अमृत तांडिल। थैंक यू डीजे। इस समय 18 के स्कोर पर विकेट दूसरा गिरा है। अमृत तांडिल का विकेट गिरा जो कि उन्हें कैच किया गया आनंद नाकरेकर की गेंद पर। मिड विकेट पर उनको कैच आउट किया गया। इस समय स्कोर जो कि 18। अनिकेत शिवलकर ग्राउंड के ऊपर पहुंच चुके बैटिंग करने के लिए। न्यू बैटर मैदान पर, उनके लिए पॉइंट है कवर। इस समय फील्डर है लॉन्ग ऑन। इस समय शॉर्ट थर्ड मैन है, शॉर्ट 5 लेग है, लॉन्ग लेग, स्क्वायर लेग। ये इस समय फील्ड की जमावट और इस समय सामना करते हुए विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है गौरव नागवेकर। लेकिन इस समय सामना करेंगे अनिकेत आनंद नाकरेकर। राइट एम ओवर द विकेट से गेंद करेंगे। अनिकेत के लिए ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद पहाड़े के बाद वाइड बॉल का इशारा अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड में और इसी 1 रन के मदद से 19 रन स्कोर बन चुका है नवलय पौरे बिरय की टीम का, जो अपने होम ग्राउंड पर खेल रही है। 2 विकेट गंवा चुके हैं। दोनों तांडिल इस समय आउट होकर लौट चुके हैं। पहली बार जो कि विकेट गिरा था यहाँ पर अवधूत का, उसके बाद अमृत तांडिल का विकेट गिरा। लेकिन अनिकेत शिवलकर सामना करेंगे। इस बार गेंद को उठाकर खेला, बढ़िया शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का अनिकेत शिवलकर के बल्ले से निकलता हुआ।
ये 25 रन स्कोर बन चुका है इससे पहले मैच में, जो कि क्वार्टर फाइनल का मैच, और नवलाई पावने बीरे की टीम का स्कोर 25 रन स्कोर, जो कि इस समय आनंद नाकरेकर बॉलिंग मार्ग पर है। पारी का तीसरा ओवर, शुरू के 2 ओवर में कुल मिलाकर 18 के ओवर मात्र 17 रन बने। बढ़िया गेंदबाजी देखने को मिली चिन्मय और राहुल ओसवाल के द्वारा, और 2 विकेट भी गिरे शुरू के ओवर में। आनंद नाकरेकर जो कि इस समय अगली गेंद करेंगे अनिकेत के लिए। क्या जबरदस्त स्ट्रोक लगा दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से अनिकेत शिवलकर ने। एक बार फिर सभी का स्वागत है इस मसोबा क्रिकेट ग्राउंड से। और इस समय आनंद नाकरेकर बाएं हाथ के, इस समय दाएं हाथ के बॉलर, राइट नंबर 2 विकेट से गेंद करेंगे अनिकेत शिवलकर के लिए। इस समय जो कि अराउंड द विकेट से अनिकेत को गेंद, एक बार जबरदस्त स्ट्रोक खेला है, गेंद सीधे जा रही है बाउंड्री लाइन पर, फील्डर वहां पर तैनात। छिरमय ने गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक एकमात्र रन स्टेट बल्ले से गेंद को खेला था लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच, और इस एक रन के वजह से 26 रन स्कोर हो चुका है 2 विकेटों के नुकसान पर। जो कि अवधूत तांडेल 7 रन बना सके केवल। अमृत तांडेल ने चौके के साथ पारी की शुरुआत की, ज्यादा देर तक ग्राउंड पर नहीं रह सके। एक गेंद पर खेलने के प्रयास में उन्होंने अपना विकेट गंवा दिया। आनंद नाकरेकर की ये गेंद, और राहुल जो ऑफ स्टंप से थोड़ी बाहर गेंद थी उसको खेलना चाहते थे, बीट होते हुए, और गेंद बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका। गेंद थोड़ी विकेट के ऊपर से थोड़ी दूर हो जाते हुए राहुल ने गेंद को ग्वाद कर हवा पर गेंद को फील्ड करते हुए बगैर किसी रन के, रन संख्या कुल मिलाकर 26, और बिना किसी जबकि 2 विकेट के नुकसान पर। एक बार फिर से आनंद इस ओवर में अगली बार गेंद करेंगे। आनंद दाहिना से राइट अराउंड द विकेट से तीसरा ओवर पारी का चलता हुआ राहुल पाटिल को, राहुल पाटिल बीट हुए हैं, हल्की से अपील, लेकिन इस अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया अंपायरों ने, और एक मरनात्र रन जो कि लेग बाइस के रूप में यहां पर मिल चुका है। और इसी के साथ पारी के 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 27 रन 2 विकेट। तीन ओवर की समाप्ति के बाद नवलाई पावनाई का चौथा प्रगति पर है। गेंद करेंगे अनिकेत के लिए। अनिकेत एक छक्का जड़ा चुके हैं और अब सामना करने के लिए तैयार है। इस बीच तैयार होते हुए सामना करने के लिए अनिकेत शिवलकर, जिनके पास क्षमता है बड़े स्कोर खेलने की, बड़े शॉट खेलने की, लेकिन इस समय ये गेंद उठाना चाहते हैं, बैट हाथ से छिटकता हुआ। इस समय जो ग्रीप है वैसा लगता है कि शायद उनके हाथ से जल्दी बल्ला छिटा हुआ, लेकिन किसी रन के लिए नहीं। इस मैच में जो कि इस ओवर में एक अच्छा खासा कमबैक करते हुए चौका लगने के बावजूद राहुल ओसवाल, और इस समय अनिकेत गेंद का सामना करेंगे। पारी का चौथा ओवर, अगली गेंद लेकर दाएं हाथ के बल्लेबाज अनिकेत शिवलकर सामना करने के लिए तैयार हो रहे हैं, जो कि तिरुपति सावरडा नेवरे नासने की 3 टीमें टूर्नामेंट के बड़े राउंड की तरफ पहुंच चुकी है। और इस समय राहुल ओसवाल की ये गेंद, अनिकेत गेंद को उठाना चाहते थे, क्या जबरदस्त गेंद डाली, थोड़ा ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर गेंद निकली। इस समय गौरव नागवेकर ने गेंद को गैदर किया बगैर किसी रन के। रुका हुआ स्कोर इस समय 32 है, और 2 विकेट के नुकसान पर विकेट केवल 2 गिरे हैं, और इस समय स्कोर 32, जबकि ओवर नंबर पारी का चौथा प्रगति पर राहुल इस ओवर में अगली बार गेंद करेंगे। लेफ्ट आर्म गेंदबाज है, काफी बड़ा वेरिएशन लाते हैं गेंदों को। इस समय बाएं हाथ से उनकी ये गेंद, उसको खेलना चाहते थे, फिर से बीट हो रहे हैं, और अपने स्पिन गेंदबाजी के ऊपर बीट किया लगातार। ओवर की यहां पर समाप्ति हो रही है 32 रन 4 ओवर के बाद। पारी के 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। इन 4 ओवर के बाद रन संख्या स्कोर 32 और 2 विकेट के नुकसान पर
आखिरी ओवर का खेल बाकी है। मसोबा चषक 9 मसोबा क्रिकेट क्लब आयोजित ये टूर्नामेंट, अनिकेत जी पटवर्धन सर, इनका काफी बड़ा योगदान है ये टूर्नामेंट आयोजित करने में। उसी तरह माननीय श्री नामदार रविंद्र जी चौहान साहब पुरस्कृत ये टूर्नामेंट। और इस समय क्या जबरदस्त गेंदबाजी की है। अथर्व जो कि इस समय बॉलिंग मार्क के ऊपर आ चुके हैं। अथर्व नए गेंदबाज है। अमय शेठ मुरकर आपण या ठिकाणी भव्य मंचावर या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। तो इस बीच गेंद करेंगे अथर्व राहुल पाटिल के लिए। 6 गेंदें शेष है। क्या स्कोर 40 या उसके ऊपर, क्या उसके आसपास होगा। और इस समय अथर्व पहली गेंद करेंगे राहुल के लिए। इस बार राहुल ने उठाकर गेंद को खेल दिया है, गेंद हवा में है, फील्डर काफी डीप खड़े हुए, आनंद गेंद को कैच नहीं कर सके और एक लौता रन। इस समय दूसरे रन की कोई कोशिश नहीं हुई, सिर्फ मात्र 1 रन और इस 1 रन की मदद से 33 रन जबकि स्कोर हो चुका है। अनिकेत सामना करेंगे, बची हुई 5 गेंदें शेष है। इस अपने होम ग्राउंड पर बैटिंग कर रही है नवलाई पावरे बीरा की टीम, बिना प्रेशर में बैटिंग हो रही है, लेकिन अथर्व गेंदबाजी कर रहे हैं। अनिकेत को अनिकेत खड़े कर स्टोक खेलना चाहते लगा है और उसी के साथ ये तीसरा झटका लगा नवलाई पावना के अनिकेत शिवलकर कॉट बिहाइंड। अनिकेत का विकेट गिर चुका है। नवलाई पावने बीरा की टीम का स्कोर 33, 3 विकेट के नुकसान पर अथर्व को सफलता मिली है। और अथर्व ने क्या जबरदस्त प्रदर्शन किया इस मैच में। पहले तो उन्होंने अवधूत तांडेल का कैच लिया था, अब बॉलिंग मार पर है। अंतिम डेट ओवर में एक बढ़िया बॉलिंग हो रही है। प्रथमेश बिंद्रे इस समय सामना करेंगे। हर गेंद पर रन की आवश्यकता है नवलाई पावने बीरा की टीम के लिए। अथर्व गेंदबाजी कर रहे हैं, जब समय दायर से राइट में ओवर द विकेट से ये गेंद प्रथमेश उठाना चाहते थे, फिर से बीट हुए हैं और गेंद सीधे टप्पा खाने के बाद विकेट कीपर गौरव नागवेकर के दस्तानों में। टॉस जीतने के बाद पहले कहा था राहुल ने कि कम से कम 40 के अंदर हम रोकने की कोशिश करेंगे और इस बीच स्कोर हो चुका 33, जबकि ओवर नंबर पारी का 5वां प्रगति पर है। और इस समय आने वाली गेंदों पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता है नवलाई पावने बीरा की टीम के लिए। लगातार एक सीजन में 27 टूर्नामेंट जीतने का कीर्तिमान है इस टीम के ऊपर। और इस ओवर की ये गेंद टप्पा खाने के बाद काफी ज्यादा दूर से निकलती हुई, और देखना यह है यहां पर ये नो बॉल का इशारा, 2 रन, इससे बोनस और फ्री हिट है और रन संख्या कुल मिलाकर 35 रन स्कोर। क्या 40 का स्कोर भी फाइटिंग हो सकता है इस मैच में। सेकंड इनिंग में 40 या 40 के ऊपर, उसके नीचे। देखना यह है कि हकीकत में इस समय किस तरीके से बल्लेबाज बैटिंग करेंगे। जबकि स्कोर 35, ये फ्री हिट है और राहुल पाटिल जो कि सामना करेंगे। शॉर्ट बॉल, लेकिन अच्छा शॉट नहीं खेल सके हैं। ऑन साइड पर गेंद को निकाला, 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे की मांग है और रन आउट का खतरा, लेकिन इस बार खतरे से बाहर। और इस समय ये तीसरा रन कंप्लीट कर रहे हैं। नॉन स्ट्राइक पर थ्रो, एक बार फिर गलती, दोनों एंड पर गेंद हाथ में नहीं ले पड़ सके और जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन और 3 रन की मदद से रन संख्या 38 रन। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, आखिरी गेंद तक कहा नहीं जा सकता कौन सी टीम विनर होगी सेकेंड इनिंग में, लेकिन धीरे धीरे से ही एक फाइटिंग स्कोर खड़ा कर रही है नवलाई पावने बीरा की टीम, जहां वो उलटफेर करने की कोशिश कर सकती है। और इस समय उनका सामना करने के लिए तैयार होते हुए अथर्व की गेंदबाजी का प्रथमेश, इस समय प्रथमेश बेंद्रे सामना करेंगे। ओवर द विकेट से गेंद डालते हुए ये गेंद शॉर्ट ऑफ लेंगे थी, क्या गेंद डालते हुए और इस समय विकेट निकलने की संभावना है। और इसी के साथ ये प्रथमेश वाइड गेंद पर रन आउट हो रहे हैं और 1 रन और इस 1 रन की मदद से रन संख्या स्कोर 39।
थैंक यू डीजे। इस समय स्कोर 39 और 4 विकेट के नुकसान पर जो कि मैदान पर आ चुके हैं। भूषण को भेजा गया है बैटिंग करने के लिए। इस समय इस ओवर की बची हुई गेंदें बाकी है, आखिरी 2 गेंदें शेष, 39 रन स्कोर है, अंतिम 2 गेंदें बाकी है। एक इन पर खड़े हैं राहुल पाटिल और नॉन स्ट्राइक इन पर रन आउट है। इस समय राहुल पाटिल तैयार है सामना करने के लिए, जो कि भूषण नॉन स्ट्राइक इन पर। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल और इस समय राहुल पाटिल अंतिम 2 गेंद का सामना करेंगे। इस समय 5 ओवर की अगली गेंद उत्तर की राहुल गेंद को निकालना चाहते थे, एक बार फिर ये रनआउट का खतरा और इसी के साथ अब राहुल पाटिल क्रीज छोड़ रहे हैं। एक और विकेट, 5वां विकेट नवले पर मेरा की टीम का। बैटिंग करने के लिए नवलय पांडे मीरिया की टीम की ओर से अक्षय सुरवे ग्राउंड के ऊपर आ चुके हैं। इस टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने में सबसे बड़ा योगदान उनके भी राज चल चुका है, जिनमें कि अनिकेत शिवलकर के साथ यहाँ पर अजित पाटिल जैसे दिग्गजों ने ये टूर्नामेंट आयोजित यहाँ पर किया है। और इस समय शॉर्ट बाउंड्री गेंद थी, क्या जबरदस्त टोकेला, इस समय गेंद बाउंड्री की तरफ ट्रेवल हो रही है, वहां पर फील्ड मौजूद है। 2 रन पूरे के दोनों बैट्समैनों ने और इसी 2 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 41 और इसी के साथ ये ओवर की समाप्ति हो चुकी है। 41 रन स्कोर हो चुका है और आने वाले 5 ओवर में ये मैच जीतने के लिए 42 रनों का टारगेट है। और ये टारगेट किस तरीके से चेस होगा और कितने ओवर के अंदर ये मैच समाप्त होगा, कितने विकेट गिरेंगे, कौन सी टीम इस मैच को जीतकर सेमीफाइनल में पहुंचेगी, इसके बारे में बताने के लिए हमारे खानविलकर कमेंटेटर आ रहे हैं नेक्स्ट इनिंग में। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय असे आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत। मी गजेंद्र शेठजी पातेरे साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत। अजित पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय गजेंद्र शेठजी पातेरे साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। एक मायेची शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह असेल। अनेकांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय गजेंद्र शेठ पातेरे साहेब यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत। दुसरे आमचे सत्कार मूर्ती आहेत, त्यांच्यावर आलेले सन्माननीय मिलिंदजी या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या मंचावर सत्कार करतो आहोत। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, तसेच त्यानंतर निलेशजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत। मी विनंती करतो अजित पाटील यांना की त्यांनी या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे। अमय शेठ मसूरकर साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आपण देखील या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मी विनंती करतो पुन्हा एकदा अजितजी पाटील यांना की अमय शेठ मसूरकर हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व या मैदानामध्ये आलेलं आहे, या मंचावर आलेलं आहे, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत। चला दोन्ही फलंदाज आघाडीची जोडी मैदानामध्ये जाते। आपण बोलूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर आहेत खानविलकर, यापुढे समालोचन करतील। हॅलो
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने नवलाई पावणे मसोबा क्रिकेट क्लब मेऱ्या आयोजित भव्य नाईट ओव्हरहॅम क्रिकेट स्पर्धा सन 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेची पाचवी रात्र, पाचवी रजनी आणि अर्थातच अंतिम रात्र असेल. कोणता संघ विजेता चषकावरती आपलं नाव कोरणार आणि तब्बल 1,00,000 रुपयाची धनराशी त्या विजेता चषकासोबत घेणार हे आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे. चांगली स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते. दर्जेदार स्पर्धा आहे. खूप काळापासून नाईट ओव्हरहॅम क्रिकेट रत्नागिरीमध्ये थोडंसं इथे दूर होतं, परंतु मिऱ्या गावामध्ये चांगलं आयोजन आपल्याला नवलाई पावणे मसोबा क्रिकेट क्लबच्या वतीने पाहायला मिळालं आहे. आणि दर्जेदार इथे आयोजन केले गेले. अनेक मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि याच विभागातले रत्नागिरी तालुक्यातील दोन भले मोठे संघ, एका बाजूला असेल नवलाई पावणे या मिऱ्या संघ, तर दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद घुडेवटर संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करत असताना नवलाई पावणे मिऱ्या संघाने 41 धावांवरती मजल मारली आणि 42 धावांचे ते पाठलाग करायचं असणार आहे. तोच म्हणजे दत्तप्रसाद घुडेवटर या संघाला. चांगली आपल्याला इथे लढत या दोन्ही संघांमध्ये पाहायला सुरू मिळणार आहे. सलापीवरांची जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव नागवेकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला इथे ऋषिकेश इथे पाहायला मिळाला. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी आम्ही राखितो स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक मितेश कानविलकर. येथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रमुख मान्यवरांचे, तसेच मायबाप क्रीडा रसिक प्रेमींचे या मिऱ्या गावच्या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आता आपण पहिला सामना इथे पाहतोय. दत्तप्रसाद घुडेवटर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नवलाई पावणे मिऱ्या हा संघ आपण पाहतोय. 42 धावांचे इथे पाठलाग करायचा आहे. पहिले चेंडू चाललाय, स्ट्राईक इथे रोटेट केली गेली. संघाचं खातं आणि वैयक्तिक खाते ते खोललं जात आहे. धावांचं आपल्याला ते श्री गणेश होताना पाहायला मिळालं. गोलंदाजी बार्क वरती ते मनीष आहे. मेरे एक्सप्रेस म्हणून जिच्याकडे आपण पाहतो वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळालं. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. येणारा दुसरा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश आहे. यस, फुल टच चेंडू आहे. चेंडूला फुल टोल केला जातोय. मिडअपच्या डोक्यावरून चेंडूला इथे कटवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून फटका इथे पाहायला मिळाला. ऋषिकेश आपले इथे इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सगळ्याची धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन जम्प करेल. या स्पर्धेसाठी अनिकेत जी पटवर्धन साहेब यांचं देखील लाख मुलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले आहे. त्यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. ही दर्जेदार स्पर्धा आपण जी पाहतोय, अनेक मोठमोठे हस्ती आपल्याला या प्रमुख मंचावरती देखील पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण 5 या अंकावरती ती पाहिली आहे. चांगली सुरुवात इथे दत्तप्रसाद घोडेवटर संघाकडून केली गेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पहिल्या षटकातील हेडर तिसरं चेंडू स्ट्रायकिंग वरती ऋषिकेश आहे. इथे मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जातोय. लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका धावेचे रूपांतर केले दुसऱ्या धावेमध्ये. डायरेक्ट हिटची होती इथे संधी इथे निसटली आहे. चित्तेच्या चपळीनं घेतलेल्या ह्या 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळालंय. 2 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जाणार. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा चाललेला हा सामना आपण इथे पाहतोय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार हे आपल्याला येणाऱ्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळाला. याच चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतील, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी आपण ऋषिकेशच्या माध्यमातून पाहतोय. आपल्या नावाची ते प्रचिती दिली आहे. मोठी स्पर्धा आणि याचा मोठ्या स्पर्धेचा मी मोठा खेळाडू आहे हे ते दाखवून दिलंय. संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे 30 11 अंकावरती. येस, सामना 5 मिनिटं फक्त थांबवा.
या शिमग्याची चाहूल देणारी ही आपल्याला होळी इथे पाहायला मिळते. म्हसोबाची होळी नक्कीच आहे. आजचा फाग पंचमीचा दिवस आणि इथे मात्र फाग घातले जाणार आहेत. ही संपूर्ण रत्ननगरी आज आपल्याला शिमग्याची चाहूल देताना पाहायला मिळाला आणि तेच मेऱ्या गावचे ग्रामस्थ आपल्याला ऑन स्क्रीन वरती ते पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित पाहतोय. येस 5 मिनिटं फक्त सामना थांबवायचे पंच. येस पंच सामना सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत लगावल्या आहेत. हेडर अजूनही 2 चेंडू षटक दिशेने चेंडू लावतो गटवला. एक धावे ते घेण्यात दोन्ही फलंदाज इथे ठरले सफल. विजयाच्या दिशेने ते केली जाते वाटचाल. कोणत्याही प्रकारचा डॉट बॉल इथे खेळायचा नाहीये हा आहे दोन्ही फलंदाजांचा इरादा. संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या 12 या अंकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण मिऱ्या एक्सप्रेस मनीषला इथे पाहतोय. येणारा अंतिम चेंडू यस इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये झेल खेळायची शक्यता. लाजवाब झेल अप्रतिम झेल इथे पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाला. वनडे यांनी घेतली झेल. संपतो इथे गौरव नागवेकरचा खेळ. आयुष मयेकर यांच्याकडून या जेल साठी लगावलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइज हा इथे टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? कारण गौरव नागवेकर मोठा मोहरा क्रीडांगणाच्या इथे येईल बाहेर. बॅटिंग पॉवर प्ले इथे यूज करण्याचा निर्णय नक्कीच घेतलाय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बाबू गुडे इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे लागलाय. षटक क्रमांक संपलाय ते पहिलं. 6 चेंडूंचा इथे झालाय खेळ आणि त्या 6 चेंडूंवरती बनवल्यात 12 धावा. गौरव नागवेकरला इथे तंबूचा रस्ता इथे दाखवला. हिडरे असतील ते आता 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूवरती 30 धावांची अजूनही आहे गरज. सामना अतितटीचा आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. प्रत्येक धावेसाठी इथे मेहनत करावी लागेल मशागत करावी लागेल. आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये मेहनतीशिवाय पर्याय नसतो आणि ती मेहनत इथे करावी लागते. 12 धावा तर नक्कीच जमवल्या आहेत परंतु एक गडी इथे मोठा इथे गारद केला जातोय. यस गोलंदाजी मार्क वरती आपण तन्मय पाटील इथे पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघकडून दुसरं षटक आपण तन्मयच्या माध्यमातून पाहणार आहोत. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती तन्मय पाटील इथे आपल्याला पाहायला मिळालं. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. स्ट्रायकिंग गेट वरती आपण ऋषिकेशला पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात म्हणूनच एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी ते नक्कीच जाणतायत आणि त्याचमुळे ते तन्मय पाटीलला गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलंय. याचा रिव्हर्स अटेंड करायचा होता. फटका इथे फसलाय. बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूत आपल्या केलेली गोलंदाजीला अप्रतिम सुरुवात आपण तन्मय पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. हा प्रत्येक निर्धाव चेंडू इथे आत्मविश्वास वाढवून जाणार आहे. तोच म्हणजे नवलाई पाहुणे मिरे या संघाचा. याचा लोअर फुल टॉस आहे. चेंडूला उडवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत इथे 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. चित्त्याच्या चपळाईने घेतलेले या 2 धावा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि याचा आता 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे दुसरं आणि दुसऱ्या षटकातील इडारी असुरी 4 चेंडू. स्ट्रायकिंग गेट वरती ऋषिकेश 6 चेंडू 13 धावांवरती आतापर्यंत केलेली फलंदाजी. यास चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा करेल प्रयत्न. इथे घेतलेली झेल संपतो इथे ऋषिकेशचा खेळ. मोठा मोहरा पुन्हा एक दिल मैदानाच्या बाहेर.
यस भूषण चव्हाणे हा इथे चर्चेत राहिलाय. पहिली जेल ज्याने घेतली त्यानेच इथे जेल ही दुसरी घेतली आहे. आणि आयुष्य मयेकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजेच काय तर 200 रुपयाची धनराशी आतापर्यंत स्वतःच्या खिशामध्ये ते घेतली आहे. दोन्ही सलाबीवर तंबूचा रस्ता इथे आपल्याला दरताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश थोडाशी इथे नाराज आहे आणि त्या नाराजीचं कारण काय आहे तर फटका इथे फसला आणि त्यानंतर झालेला जेल बाद लागलेला धक्का क्रमांक आपण दुसरा इथे पाहतोय. संघाची धाव संख्या 14 या अंकावरती आहे. येस राहुल ओसवाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. राहुल वरती इथे विश्वास दाखवलाय. संघ आता इथे अडचणीमध्ये येतोय. नवलय पावण्या मिऱ्या हा संघ इथे हावी ठरताना गुडेवटर या संघावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल आणि त्या संकटावरती ते मात करावी लागेल. धावा इथे येणं गरजेचं आहे. पहिल्या षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. 12 धावा खर्च केल्या परंतु गौरव नागवेकरला शेवटच्या चेंडूवरती क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवलंय आणि त्यानंतर आता ऋषिकेश आपल्याला तंबूचा रस्ता इथे धरताना पाहायला मिळेल. दोन्ही मोठे संघ आहेत आणि त्याच मोठ्या संघांमध्ये मोठे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळेल. राहुल ओसवाल हा देखील एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू मध्ये आपण ज्याच्याकडे पाहतो चांगली गोलंदाजी करण्यात आणि चांगली फलंदाजी करण्यात हा देखील माहीर आहे. आता मात्र साईड चेंज केली जाईल. पंचांच्या आता उजव्या हाताकडून गोलंदाजी केली जाणार आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट येणारा राहुल ओसवाल साठी चौथा चेंडू. जर का बाबू गुडे आणि राहुल ओसवालचा विचार केला आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये. येणारा चौथा चेंडू आपण पाहतोय. यास चेंडूला उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर इथे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा साठी पहिल्या चेंडू वरती केलेला गडागती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ते लाजवाब षटकार. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडू वरती इथे केलेला आक्रमण. तद्मय पाटील वरती इथे दबाव निर्माण करायचा आहे आणि तो इथे दबाव निर्माण केलाय. नक्कीच ऋषिकेशची विकेट आली मागच्या चेंडूवरती आणि त्याच्याच पुढच्या चेंडूवरती ते अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ते दवडल्या जातोय. संघाची धाव संख्या आपण 20 या अंकावरती पाहतोय. अजूनही 22 धावांची ते गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी दत्तप्रसाद का गुडेवटर या संघाला. येथे मात्र तन्मय पाटीलला कमबॅक करावं लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट येणारा 5वा चेंडू. यस आता मात्र इथे मोठा फटका इथे खेळायचा केलेला प्रयत्न. इथे मात्र जेल निसटली आहे. ही यस धावबाचा शिकार आहे. इथे मात्र जेल निसटला परंतु त्याच खेळाडूला इथे क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवलं जात आहे. धाव घेण्याची इथे संधी होती. इथे मात्र चित्त्याच्या चपळाईने धाव घेणं गरजेचं होतं. थोडस इथे चुकलाय तोच म्हणजे राहुल ओसवाल आणि झालाय तो धावबाचा शिकार. लागलेला धक्का क्रमांक 3 मैदानाचे येईल इथे बाहेर. यस न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला साहिल कोरगावकर इथे पाहायला मिळाला. हा देखील फलंदाज माहीर आहे. मोठे फटके खेळल्यात परंतु आता इथे मोठे फटके नाही तर इथे बुद्धिमान खेळी करावी लागेल कारण 3 गडी इथे मोठे गारद केले आहेत. धावफलक इथे सुरू ठेवावं लागेल. सिंगल डबल वरती ते विश्वास आता दाखवावा लागणार आहे. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती तन्मय पाटील पुन्हा एकदा होईल सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा साईड चेंज केली जाईल. या स्ट्रायकिंग गेट वरती बाबू गुडे तर नॉन स्ट्रायकिंग गेट वरती साहिल कोरगावकर न्यू बॅटर आहे. बाबू गुडे याच्यासाठी पहिला चेंडू असेल. यस इथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला गाडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. इथे घेतलेली अप्रतिम झेल. लागलेला धक्का क्रमांक 14 क्रीडांगणाच्या बाहेर येईल इथे बाबू गुडे. इथे मात्र काय कमबॅक केलाय दौलय पावडे मिरे या संघाने. यस न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येईल इथे सागर. षटक क्रमांक संपले ते दुसरं
आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही येणारे 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती 22 धावांची गरज आहे. नवले पावड्या मिरे या संघाचे इथे होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंडचा इथे ऍडव्हान्टेज घेतला जातोय. 4 गडी आतापर्यंत इथे गारद केले गेले आहेत. चांगली रणनीती आपल्याला इथे पाहायला मिळाली. तन्मय पाटील वरती ते विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती उभा राहिले तोच म्हणजे तन्मय. चांगली गोलंदाजी ती केली. यस हॅलो गोलंदाजी बार्क वरती अवधूत तांडेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. वेगाचा बेताज बादशाह अवधूत तांडेल गोलंदाजी ट्रॅक वरती ते पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एड वरती साहिल कुरगावकर, नॉन स्ट्राइक एड वरती आपल्याला ते सागर पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. षटक क्रमांक आपण पाहतोय ते तिसरं. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती अवधूत तांडेल आपल्याला इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय. यस इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर इथे चेंडू फेकलेला पाहायला मिळाला. रणनीती स्पष्ट केली गेली आहे. शरीरापासून दूरवर ठेवण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे येतोय डॉट बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. साहिल कोरगावकर इथे स्ट्रगल करताना पाहायला जरूर मिळतोय. येणारा दुसरा चेंडू आहे. क्वार्टर फायनलचा चाललेला हा सामना. यस ऑनसाइडच्या दिशेने चेंडू इथे गडवला. इथे मात्र धावबाची इथे संधी होती. थोडासा अवधूत तांडेल इथे चुकलाय आणि चुकल्याने इतर अक्षरशः एका धावेला इथे मुकलाय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जरा. टोटल चेंडू वरती 2 धावा आणि याचा आता 2 धावांनी संघाची धाव संख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 20 धावांची ते गरज आहे. ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला हलक्यात आणि ते गटवला होता. धावपळची ते संधी निर्माण झाली होती. जलद गतीने आलेला थ्रो इथे अवधूतला हातामध्ये कलेक्ट करणं गरजेचं होतं. थोडीशी अवधूतच्या माध्यमातून इथे चूक झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. इथे संधी मिळते आणि त्या संधीचे इथे सोनं करावं लागतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण अवधूत तांडेल इथे पाहायला जरूर मिळाला. तिसरा चेंडू स्ट्रायकिंग गेट वरती साहिल आहे. यस इथे मात्र अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा इथे होत नाही संपर्क. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच वेगाचा इथे आता फायदा होतोय. तोच म्हणजे नवले पावणे मिरे या संघाला. वारंवार इथे डॉट बॉल इथे फेकले जात आहेत. वाईटची इथे अपील केली होती. पंचाने ती अपील इथे फेटाळून लावली आहे कारण हा महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. हिडारा चौथा चेंडू. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं. यस आता मात्र इथे लॉंगच्या दिशेने चेंडूला कटवलाय. यस इथे मात्र झेल घेतली जाते आहे. साहिल कोरगावकरची इथे खेळ संपलाय. नवलई पावडे मिरे हा संघ इथे स्क्रीन वरती आपल्याला सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाला. घेतलेली अप्रतिम जेल आणि आयुष मयेकर यांच्याकडून या जेलसाठी लगावलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची ते लयलूट केली जाते कारण हा महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपण पाहतोय नवलई पावड्या मीरा संघ तर दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद का घोडेवटरा संघ आपण पाहतोय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाबू गुडे इथे येताना पाहायला मिळतोय. बॅट इथे चेंज करायची आहे आणि बाबू गुडेच्या माध्यमातून इथे संदेश दिला जाईल. तो काय संदेश असेल हे आपल्याला येणाऱ्या चेंडूवरती ते पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक इथे तिसरं सुरू आहे. अवधूत तांडेल चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. वेगवान चेंडू इथे फेकले जात आहेत. ने बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येईल रणजित. स्ट्रायकिंग एड वरती रणजित. नॉन स्ट्राइक एड वरती ते सागर. संघाची धाव संख्या 22 अंकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. या साकोट टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय आणि चेंडू चालले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलं जात आहे. तेच म्हणजे अवधूत तांडेल वरती वैयक्तिक खाता इथे 4 धावांनी गोललाय. यस थँक्यू डीजे. सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे
सर्व्हिस सर्व आदित्य साळवी साहेब यांचे इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आदित्य साळवी साहेब विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्यांचा इथे आनंद घ्यायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी तुमची प्रमुख उपस्थिती इथे लाभली. आम्ही शतशः तुमचे आभारी आहोत. साळवी साहेब विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू अवधूत तांडिलवरती ते आक्रमण केले जात आहे. हा चेंडू इथे महत्वपूर्ण आहे. हा चेंडू इथे निर्धाव फेकावा लागेल आणि त्यानंतरचा हा अंतिम चेंडू आहे. चेंडूला इथे सरळ उडवून दिलाय. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक सिद्धेश आहे तैनात. एकच धाव इथे घेतली जाईल म्हणजे काय स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाणार आहे. षटक क्रमांक संपलाय ते तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस सगळ्याची धाव संख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि त्याच 12 चेंडूवरती 15 धावांची अजूनही आहे गरज. कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकणार हे आपल्याला येणाऱ्या 12 चेंडूवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ते तन्मय पाटीलला दाखल केला जातोय. अप्रतिम षटक दुसरं इथे फेकलं होतं आणि तोच गोलंदाज इथे आता चौथं षटक फेकण्यासाठी इथे तैनात केला जातोय. वैयक्तिक कोडतील दुसरं संघकडून चौथं षटक हे षटक इथे निर्णायक आहे. येणारे 12 चेंडू आणि त्याच 12 चेंडूवरती 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग हेडवरती आपण रणजितला पाहतोय. 2 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय आणि त्या 2 चेंडूवरती 5 धावा इथे केलेत. अवधूत तांडीलवरती एक आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. एस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला इथे उडवून दिला होता 4 धावांसाठी. आता मात्र तन्मयच्या विरोधामध्ये ते मोठे फटके खेळावे लागतील परंतु या गोलंदाजाकडे इथे कौशल्य आहे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं. याच इथे मात्र मिस टाइम फटका. तन्मय आहे जेल खाली. याच इथे मात्र जेल कंप्लीट केला जाईल. लागलेला धक्का क्रमांक 6 क्रीडांगणाच्या बाहेर ते रणजितला यावं लागतंय. काय गोलंदाजी केली आहे. नवले पावणे मीर आहे असं काय विशेष कौतुक इथे तन्मय पाटीलचं केलं जाईल. येस ते बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये सुमित उर्फ दादा नागवेकर आपल्याला इथे पाहायला मिळेल. दादाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. दत्तप्रसादी का घोडेवाटरा संघ इथे अडचणीमध्ये आलाय आणि त्या अडचणीवरती ते मात करावी लागेल. महत्वाचे बोरे आपल्याला तंबूच्या आसरा इथे घेताना पाहायला मिळत आहेत. तन्मय पाटील अप्रतिम इथे गोलंदाजी केली जाते. डावकरी आताचा फलंदाज आपल्याला इथे दादा पाहायला मिळाला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जात आहे. एका एंडला दादा नागवेकर तर दुसऱ्या एंडला आपण सागरला इथे पाहतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. आता मात्र साईड चेंज केली जाईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाणार आहे. क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू. यस त्याचा फुल्लर रेंजचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडंसे ते दादा बीट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला सुरू मिळत आहे. एक चोरटी धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. बाईक स्वरूपात एक धाव आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धाव संख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांकाकडे इथे 4 पाहतोय. स्ट्रायकिंग एड वरती ते सागर आहे. यस वारंवार ते क्षेत्ररक्षण सजवले जात आहे. उजव्या हाताचा फलंदाज सागर आता स्ट्रायकिंग हेड वरती असेल. 42 धावांचे ते करायचं आहे पाठलाग. आतापर्यंत 28 धावांवरती ते मजल मारली आहे. दत्तप्रसादी का घोडेवाटरे संघाने पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. पुढचा चेंडू आहे. यस इथे मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. चांगले क्षेत्ररक्षण आहे. चांगले क्षेत्ररक्षण आहे. यस धावबादचा शिकार क्रीडांगणाच्या बाहेर येईल इथे सागर.
नवलाई पावडे मीरा संघ अक्षरशः इथे हावी ठरलाय. वरती सुमित, नॉस्ट्राकिड वरती आनंद आहे. येणारे 9 चेंडू 14 धावांची अजूनही आहे गरज. गोलंदाजी मार्क वरती तन्मय पाटील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा खर्च करत 3 गड्यांनी ते गारद केले. मोठा फटका घ्यायचा केलेला प्रयत्न, बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाहीये. बाईक स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. दादाला इथे वारंवार इथे बीट केलं जात आहे आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये आता जोडली जाईल. संघाची धाव संख्या 29 अंकावरती आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग गेड वरती ते आनंद आपल्याला इथे पाहायला मिळाला. नावामध्ये आनंद आहे. आपल्या संघाला इथे आनंद द्यावा लागेल. एखादा मोठा फटका इथे जे प्रेशर इथे निर्माण झालंय ते प्रेशर इथे रिलीज करू शकतो. परंतु क्षेत्ररक्षक तसे सजवले आहेत सीमा रेषेवरती. कोणता फटका इथे चॉईस केला जाणार. यस, आता मात्र इथे अवांतर चेंडू आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. वाईट चेंडूचा पंचांच्या समांतर रेषेमध्ये आहेत. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 इथे वापरला जाईल. पंच गोलंदाजाला दंडहित करतायत. संघाची धाव संख्या आता 30 अंकावरती जाऊन पोहोचेल. म्हणजेच काय तर अजूनही 12 धावांची इथे गरज आहे. सामना ऑन आहे. फुल टच चेंडू आणि चेंडूला इथे फुल टोल केला जातोय. क्षेत्ररक्षक मनीष आहे तिथे तैनात. इथे मात्र चेंडूला ते पुन्हा एकदा इथे पाठवलं जाईल. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धाव संख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचेल. चौथ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू तन्मय पाटील इथे प्रभावित केलंय. 3 गड्यांनी इथे गारद केलंय आणि त्यानंतरचा अंतिम चेंडू. यास इथे मात्र मोठा फटका खेळला जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता तैनात आणि आता मात्र चेंडू जातोय. पंचांकडे सर्वांचं लक्ष आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सुमित नागवेकर करून केलेलं हे आक्रमण संघाच्या धाव संख्येत भर. धाव संख्या सध्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय 5 धावांची अजूनही आहे गरज. म्हणजे 5 धावांची. नक्कीच सुमित नागवेकर आमच्यापर्यंत या मॅच आधी जोडले होते आणि त्याने सांगून दिले होते गौरव नागवेकर नाही तर मी पण या संघामध्ये आहे आणि तेच इथे दाखवून दिले. आपल्या नावाची ते प्रचिती दिली आहे. एक गडागती षटकार ते खेळलाय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. धाव संख्या 37 अंकावरती आहे. 7 गडी आतापर्यंत गारद झाले आहेत. स्ट्रायकिंग गेड वरती आनंद, नॉन स्ट्रायकिंग वरती सुमित. निर्णायक शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अक्षय सुर्वे इथे पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोटीत पहिलं आणि संघाकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू फेकण्यासाठी अक्षय होईल इथे तैनात. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू. यस, मॅच ऑन आहे. कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना चुकणार हे येणारे आपल्याला 6 चेंडू इथे सांगून जातील. पहिल्या चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या 37 अंकावरती आहे. पहिल्या चेंडू वरती रिव्हर्स अटेंड केलाय. अफलातून फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. मोठी धाव इथे कंप्लीट केली जाते. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे पळत होता परंतु ते
यास इथे मात्र घोडेवाटर या संघाकडून ते सेलिब्रेशन केले जात आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. एका धावेची अजूनही आहे गरज. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. इथे मात्र खचून जायचं नाहीये. ही एक धाव डिफेंड करण्यासाठी इथे ताकद तर करावी लागेल नवलाई पवडे मिरे या संघाला. पराभवाने बाडूच संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगायचं असतं शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि हे प्रयत्न इथे नवले पवडे मिरे या संघाला करावे लागणार आहेत. 5 चेंडूवरती एका धावेची गरज आहे आणि ती एक धाव ते डिफेंड करावी लागेल. आणि हाच कारनामा अक्षय सुर्वे इथे करेल का हे आपल्याला येणारा पुढचा चेंडू इथे पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू एका धावेची गरज. क्लोज फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला सुरू मिळते. टेस्ट मॅच सारखी ते फिल्डिंग इथे सजवली आहे. फलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय सुर्वे होईल इथे तैनात. येणारे 5 चेंडू एका धावेची गरज. चेंडूला उडवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. इथे मात्र चेल कंप्लीट केला जातोय. लागलेला धक्का क्रमांक 8वा. क्रीडांगणाच्या बाहेरील आनंद नागरेकर. सामना ऑन आहे. आहे नक्कीच अजूनही फक्त आणि फक्त 2च विकेट बाकी आहेत. त्यामुळे दत्तप्रसाद एक घोडेवाटर या संघाच्या धावसंख्या आपण 41 अंकावरती पाहतोय. याच क्लोज फिल्डिंग आहे. स्ट्रायकिंग गेट वरती आपण चिन्मयला पाहतोय. येणारे 4 चेंडू एका धावेची गरज आहे. दबाव आहे आणि त्याच दबावामध्ये ते प्रभाव पाडावा लागेल. जितका दबाव इथे गोलंदाजावरती आहे तितकाच दबाव आपल्याला इथे फलंदाजावरती पाहायला मिळेल. आणि त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त घोडेवाटर या संघाकडे असलेल्या 2 विकेट. काय घडणार काय बिघडणार. क्षेत्ररक्षण इथे क्लोज सजवलं जात आहे. पंच आणि खेळाडूंमध्ये होत असलेली आपण ही चर्चा पाहतोय. स्ट्रायकिंग गेट वरती चिन्मय. नॉन स्ट्रायकिंग गेट वरती आपण सुमित नागवेकरला पाहतोय. आणि सुमित नागवेकरचा एक घणाघाती षटकार या सामन्याचे ते टर्निंग पॉइंट नक्कीच ठरलंय. सुमित नागवेकरने ते दाखवून दिलंय की मी देखील हा सामना खेळण्यासाठी इथे आलोय आणि मी देखील मोठ्या सामन्याचा हिरो ठरू शकतो. आणि ते इथे दाखवून दिलंय. येणारे 4 चेंडू एका धावेची गरज. इथे वेळ नक्कीच घेतला जातोय. चर्चा इथे केली जाईल. गोलंदाजाला इथे कानमंत्र दिले गेले. अजूनही फक्त आणि फक्त 2 विकेटची इथे गरज असेल नवले पवडे मिरे या संघाला. यास इथे मात्र चेंडूला उडवलंय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने दत्तप्रसाद घोडेवाटर संघ सेमी फायनल मध्ये इथे प्रवेश करतोय. धन्यवाद डीजी. आदरणीय गजेंद्रजी पातेरे साहेब ये या ठिकाणी या मंचावरून आम्हाला शुभेच्छा देऊन ते या ठिकाणी आपल्या घरी निघालेले आहेत. अनेकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यापैकी आमचे सन्माननीय श्री गजेंद्रजी शेठ पातेरे साहेब यांनी खूप मोठी उपस्थिती या ठिकाणी लाभली त्यांची. आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. आणि यानंतर